श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे तुम्ही अनेक चमत्कार ऐकले आहेत, वाचले आहेत आणि स्वामी असेच काही चमत्कार करत आहेत. तर त्यातलाच एक चमत्कार आज आपण ऐकणार आहोत. अक्कलकोट जवळ मोरगाव नावाचे एक छोटे शहर होते. तेथे नागू कुलकर्णी नावाचे एक वकील राहत होते. त्यांचे दुर्दैव असे की वयाच्या 40व्या वर्षी त्यांना अचानक अंधत्व आले. खूप प्रकारचे औषधोपचार झाले, खूप पैसे खर्च झाले, परंतु त्यांना काही अजिबात त्याचा गुण येईना. त्यांच्या घरच्यांना खूप खूप काळजी वाटू लागली आणि त्याचा वकिलीवर सुद्धा परिणाम झाला. पैशाची आवकच संपली होती. काय करावे हे नागवानांना कळेनासे झाले होते. देवाचा प्रकोप झाला आहे हे त्यांना आता जाणवले होते. तेवढ्यात त्यांच्या जवळच्या एका सद्ग्रस्ताने त्यांना सांगितले की तुळजापूरच्या देवीला शरण जा. 6 महिने देवीला प्रदक्षिणा घाला, त्यांनी देवीला अनुष्ठान करा. आणि हे सगळं करण्यासाठी नागवांना सोबत काही जणांना घेऊन तुळजापूरला निघाले. तिथल्या पुजाऱ्याला त्यांनी व्यथा सांगितली आपली. देवीची सेवा कशी करावी ते विचारले तेव्हा पुजाऱ्याने सांगितले की 2 प्रहारापर्यंत प्रदक्षिणा घालाव्यात आणि 3ऱ्या प्रहरी थोडे भोजन करावे. नागवांनांनी अत्यंत श्रद्धेने देवीला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. 6 महिने होत आले, देवीचा काहीच दृष्टांत झाला नाही. त्यांना काळजी वाटली. एके दिवशी पहाटे देवीचा दृष्टांत झाला की इथे राहू नकोस, अक्कलकोटास श्री दत्तावतारी स्वामी समर्थांकडे जा. नागवानांना जाग आली आणि त्यांनी पुजाऱ्याला आपला स्वप्न दृष्टांत सांगितला. पुजाऱ्याने नागवानांना देवीची ओटी भरायला सांगून पूजा करायला सांगितली. नागवानांनी अत्यंत व्यवस्थितपणे पूजा केली आणि अक्कलकोटास आले. स्वामींचे दर्शन घेण्यासाठी नागवांना गेले तेव्हा स्वामी शाल पांघरून पलंगावर निजले होते. वास्तविक नागवानांना दिसत काहीच नव्हते. त्यांनी आपले डोके स्वामींच्या चरणांशी ठेवले तेव्हा स्वामी एकदम म्हणाले, देवी, त्या नागवानाला माझ्याकडे कशाला फटवले? थोडी विश्रांती घ्यायची म्हणत होतो तर हे लचांड माझ्या मागे लागलं. इथे माझ्याकडे नको, तू आपल्या पंढरपुरात जा. स्वामींनी अशी आज्ञा दिली आणि डोक्यावरून पांघरून घेऊन गाढ झोपी गेले. नागवानांना आता काय करावे हेच कळत नव्हते. आयुष्यभर अंधार चाचपडावा लागणार वाटते. आता त्यांना खूप वाईट वाटू लागले होते. ते स्वामींच्या चरणांशी बसले तेव्हा सेवेकरी त्यांना म्हणाले, तुम्ही भाग्यवान आहात. स्वामींनी तुम्हाला पंढरपुरात जायला सांगितले. निशंक मनाने जा. नागवांना म्हणाले की देवीने तुळजापूरहून हिचे पाठवले. स्वामींनी सांगितले पंढरपुरात जा. मी फिरतच राहायचे का? नागवानांनी आपल्या व्यथा सांगितली तेव्हा स्वामी एकदम कडाडले. अरे, तुला पंढरपुरात जा म्हणून सांगितले ना, गप्पा तिथे जा. खरे तर नागवानाचे मन हिमफुटी झाले होते, हिरमुसले झाले होते. तरी सुद्धा अक्कलकोटात त्यांनी स्वामींची पूजा केली, त्याने नैवेद्य अर्पण केला आणि पंढरपुरी प्रस्थान हलवले आपले. त्यांना सोबत करणारी माणसं आता कंटाळून गेली होती पार. पंढरपुरात एका मठात त्यांनी मुक्काम केला आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. परंतु पंढरपुरात काय करायचे हे त्यांना कळेना. एक दिवस काय झाले तर 2 ब्राह्मण देवळात भेटले आणि नागवानांना म्हणाले, अंधबुवा, उद्धवाच्या मठाजवळ ना डोळ्यांचा एक वैद्य आहे, तो खूप निष्णांत आहे, त्याच्याकडे तुम्ही जा. नागवांना वैद्याकडे गेले. वैद्य म्हणाला, मला ना 50 रुपये द्या, मी तुमचे डोळे पूर्णपणे बरे करतो. नागवानांनी श्रद्धेने 50 रुपये काढून वैद्याला दिले. वैद्याने त्यांना आपल्या समोर बसवले. हातात एक काहीतरी असं तीक्ष्ण शस्त्र घेतलं आणि डोळ्यावर जो पडदा आला होता तो त्या शस्त्राने दूर केला.
डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आणि नागवानांना सांगितले की 3 दिवस डोळ्यावरची पट्टी काढू नका. नागवांना पुन्हा मठात आले. 3 दिवसांनी त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली. तो काय आश्चर्य! त्यांना चक्क दिसू लागले होते. फक्त डोळ्यांना थोडी कचकच होती. म्हणावे तेवढे स्पष्ट दिसत नव्हते आणि डोळ्यांना कळ लागली होती. म्हणून ते पुन्हा त्या वैद्याकडे गेले, तो तिथे वैद्यच नव्हता. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली लोकांकडे, तर लोक म्हणू लागले की पंढरपुरात डोळ्यांचा वैद्यच नाही आहे. आता काय करायचे ते त्यांना कळेच ना. म्हणून त्यांनी काय केलं, पुन्हा अक्कलकोटास आले. स्वामींचे दर्शन घेतले. या खेपेस त्यांना स्वामींचे दर्शन घडले. स्वामींचे तेज पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते स्वामींना म्हणाले, स्वामी, आपल्या कृपेने दिसू लागले आहे मला, परंतु डोळ्यांना ठणका लागतो आहे. स्वामी मंद हसले आणि म्हणाले, घोड्याचे मूत्र 2 दिवस डोळ्यात घाल, सर्व काही व्यवस्थित होईल. 2 दिवसात नागवानांना स्पष्ट दिसू लागले. डोळ्यांचा ठणका थांबला. स्वामींनी आपल्याला दृष्टी दिली, त्याचा नागवानांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि म्हणाले, स्वामी, या चरणांना आता मी अंतर देणार नाही. जन्मभर मी तुमची सेवा करणार. नागवांना अक्कलकोटातच राहिले. स्वामींनी नागवानांना दृष्टी दिली. ही घटना सर्वमुखी झाली होती. सगळीकडे चर्चेचा विषय बनला होता. लोकांनी स्वामींचा आता जय जयकार केला. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, घार आकाशात उंच उडते, परंतु तिचे लक्ष पिल्लांपाशीच असते ना. गायी रानात चरायला जातात, परंतु त्यांचे सारे लक्ष गोठ्यातल्या वासरांकडेच असते. त्याप्रमाणे भगवंताचे लक्ष फक्त आपल्या परम भक्तांकडेच असते. एवढे तुम्ही लक्षात ठेवा. मनात कसली शंका न बाळगता तुम्ही भगवंताच्या नामात गर्क राहा. भगवंत तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करतो, हे कधी विसरू नका. काही लोक जन्मांध असतात, त्यांना काहीच दिसत नसते. काहींना अंधत्व येते, परंतु खूप लोकांना परमेश्वराने डोळे दिलेले असूनही ते आंधळ्यासारखे जगत असतात. म्हणजे काय, तर शरीर भावाने मी पणाने अंध होऊन जगत असतात. त्यांचे अंधत्व दूर करणे खूप कठीण असते. मर्त्य माणसाला ते कधीच जमत नाही. देवाचा जबरदस्त फटका बसला की मीपणाचा जबरी अंधकार संपतो, अहंकार संपतो. त्याचे डोळे खऱ्या अर्थाने खाडकन उघडतात. परमेश्वराचे अस्तित्व कळते त्यांना. आणि अशा प्रकारे आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया आता. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.